सर्वसाधारणपणे इयत्ता पहिली दुसरी याच्यामध्ये जेव्हा आपण त्या लहान बाळांना बालकांना अगदी मराठी पण जेव्हा शिकवायला घेतो तर त्याच्यामध्ये साधारणपणे काही चित्र दाखवून काही बडबड गीते ज्याला आपण मौखिक बोलतो तोंडी अशा पद्धतीने पहिले शिक्षण दिलं जात आहे आणि आताच्याही तिसऱ्या भाषेच्या निर्णयामध्ये इयत्ता पहिली दुसरी करता मौखिक शिक्षण आपले शिक्षक बांधव त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देतील। पुस्तकं ही शिक्षकांच्या साठी असतील पहिली दुसरीचे जे मौखिक शिकवायचं आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नियोजन असणार आहे। आता तिसरी भाषा म्हणून साधारणपणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी लिहिलेलं आहे की इयत्ता तिसरी पासून पुढे आणि म्हणून त्याची पुस्तकं त्याचं लिखाण त्याचं अध्ययन हे तिसरी पासूनच होणार आहे। पहिली दुसरीच्या इयत्तेमध्ये हे फक्त मौखिक शिक्षण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे। याचे कुठलेही पुस्तकं किंवा हे विद्यार्थ्यांवर लादलं जाणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।